नमस्कार मित्रांनो. आजचं ध्यानतंत्र आहे सुरक्षित आणि प्रेममय जगाची निर्मिती. हे ध्यानतंत्र आपल्याला खूप काही शिकवणार आहे. चला तर मग करूया. 3 वेळा दीर्घ श्वास घ्या. हळूहळू सोडा. आजचा दिवस आणि यापुढील प्रत्येक दिवस हा काहीतरी शिकवण्यासाठी आणि नवीन सुरुवात करण्याचा आहे असा विचार करा. ही स्वतःमध्ये बदल करण्याची संधी आहे. स्वतःचा विकास साधण्याची संधी आहे. असा विचार प्रत्येक क्षणाबद्दल सातत्याने मनात ठेवा. तुमच्या जाणीवांच्या कक्षा नव्या पातळीवर न्या. ज्या स्वप्नवत जगात तुम्ही राहू इच्छिता त्याच्या निर्मितीसाठी नवनवीन विचार आणि कल्पना अंमलात आणा. आपली जीवनविषयक दृष्टीच नवीन सृष्टी निर्माण करते. आता चला माझ्यासोबत आणि नवनवीन सामर्थ्यशाली मार्गाने स्वतःकडे आणि या जगाकडे, या विश्वाकडे पहा. अशा जगाची कल्पना करा जिथे प्रत्येकाला मान सन्मान मिळतो. प्रत्येक व्यक्तीला, तो कोणत्याही जाती जमातीचा असो, देशाचा असो, सुरक्षित आणि सामर्थ्यशाली असण्याचा प्रयत्न येतो. जिथे मुलं ही घराचं वैभव, संपत्ती समजून वाढवली जातात. मुलांना रागवणं, त्रास देणं वर्ज्य आहे. प्रेमाच्या वर्षावाने मुलांना सुरक्षित वाटतं. शाळेत सुद्धा मुलांना नैतिक, आध्यात्मिक शिक्षण देण्यात अमूल्य वेळ उपयोगात आणला जातो. मुलांना स्वतःवर प्रेम करायला शिकवलं जातं. संवाद कसा साधावा, सुसंवादातून चांगले नातेसंबंध कसे निर्माण करावेत, कसे जपावेत, चांगले पालक कसं बनावं, पैसे हाताळणे, काटकसर, पैशाचं नियोजन, आर्थिक सुरक्षितता कशी निर्माण करावी, अशा अनेक गोष्टी ज्या चांगलं जीवन जगायला अत्यावश्यक आहेत त्या शिकवल्या जातात. आता तुमच्या कल्पनाचित्रात पहा की सर्व आजारी लोक बरे झाले आहेत, स्वस्थ निरोगी आहेत. जेव्हा डॉक्टर लोकांना आरोग्यवान आणि उत्साही, आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आजार हा केवळ एक भूतकाळ बनून जातो. वेदना, आजार, दुःख, त्रास विरून जाताना, अदृश्य होताना पहा. आता गरज नसल्यामुळे हॉस्पिटलच्या बिल्डिंग्सही आरोग्यधाम झालेली आहेत, जिथे स्वास्थ्य रक्षणाचे मंत्र-तंत्र दिले जातात. असं दृश्य पहा की सर्व बेघर माणसांना घर मिळालंय, सर्व बेकार माणसांना हवं तसं काम मिळालंय. तुरुंगातून सुद्धा कैद्यांना सकारात्मक विचार करायला शिकवलं जातंय. कैद्यांना आत्मसन्मान आणि त्यांच्या क्षमता याची जाणीव करून दिली जातेय. त्यांना जबाबदार नागरिक बनवण्याकडे प्रवास सुरू आहे. या सुंदर जगात सर्व गोष्टी आदर्शवत घडत आहेत. इथे चर्च, देवालयात नैतिक आणि आध्यात्मिक शिकवणीतून लोकांना त्यांच्या मनातील अपराधीपणा, पापदृष्टी काढून टाकण्यासही शिकवले जात आहे. वैश्विक शक्तींचा आपल्या जीवनावरील प्रभाव, आपल्या आत्म्याचं या शक्तींशी आणि निसर्गाशी असलेलं मुलांचं आईबापाशी असतं तसं नातं झालेलं आहे. सरकारसुद्धा सर्व नागरिकांना न्याय आणि दया देण्यासाठी बांधील आहे. या सरकारच्या राज्यात प्रत्येक नागरिकाला सुरक्षित वाटते. सर्व उद्योग व्यवसायात नैतिकता आहे. लाभ मिळविता येत आहे, पण तो प्रामाणिकपणे आणि चांगुलपणातून. लोभाचा, हावरटपणाने नफा मिळवण्याचा प्रयत्न इथे अजिबात दिसत नाही.
स्त्री पुरुष एकमेकांचा सन्मान करतात, प्रोत्साहन देतात, सहकार्य करतात. छळ, हिंसा याला इथे वावच नाही. या जगातून सर्व वाईट गोष्टींना हद्दपार केलं आहे. शुद्ध पाणी, पोषक अन्न, स्वच्छ सुंदर वातावरण, शुद्ध हवा हा सर्वांचा मूलभूत हक्क आहे आणि सर्वांना या गोष्टी सहज उपलब्ध आहेत. चला आता आपण थोडं बाहेर फिरूया. मस्त पावसाचा अनुभव घेऊया. स्वच्छ सुंदर वातावरण. पाऊस थांबतो, ढग विरून जातात, सूर्यदर्शन होतं आणि प्रकटतं सुंदर इंद्रधनुष्य. अनुभवा मोकळी हवा, त्याचा ताजेपणा जाणू द्या. पहा प्रवाहातील तळी, नद्यातील स्वच्छ चमचमतं पाणी, हिरवळ, घनदाट जंगलं, सुंदर फुलं, आसमंतात दरवळणारा सुगंध, दूरवर पसरलेली शेतं, फळं, भाजीपाला. सर्वांना हवा तितका भाजीपाला, फळं, अन्नधान्य सर्व उपलब्ध आहे. सगळीकडे शांती, समाधान, सौंदर्य, समृद्धी भरून राहिलेली आहे. विश्वात सर्व ठिकाणी समतोल, सुसंवाद, शांती आहे. लोक आनंदात आहेत. मस्त मजे जगातील सौंदर्य, समृद्धी अनुभवत आहेत. मन आणि हृदय मोकळं करून हात रुंद पसरता तेव्हा जाणीव होऊ द्या की या सुंदर संपन्न जगात दूषणं, दूषित, पूर्वग्रह, विसंवाद अशा गोष्टींना जागाच नाही. या जुन्या पुराण्या झाल्यामुळे त्या आता हद्दपार झाल्या आहेत. सीमा, विभक्तपणा विरून चाललाय. हे विश्वाची माझे घर ही भावना प्रस्थापित होतेय. विश्वबंधुत्वाची भावना सर्वांच्या मनात मूळ धरते. जणू सारे विश्व हे एक विशाल कुटुंबच आहे. आपण सगळे खऱ्या अर्थाने एक झालोय. एकमेकांना सहकार्य देतोय. सहानुभूती, समानुभूतीने साऱ्यांची मनं पूर्ण झाली आहेत, परिपूर्ण झाली आहेत असा अनुभव घ्या. आपली पृथ्वी निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. महापूर, भूकंप, अतिवृष्टी, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीपासून ती मुक्त झाली आहे. ज्या ज्या सकारात्मक गोष्टी जगात घडाव्याशा वाटतात त्या प्रत्यक्षात उतरल्या आहेत अशी कल्पना करा. या सर्वांचा तपशीलवार आणि पंचेंद्रियांनी, भावनांनी अनुभव घ्या. तुम्हाला हवंसं वाटणारं प्रेममय आणि सुरक्षित जग प्रत्यक्षात साकारलेलं पहा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. म्हणजे ही पृथ्वी सर्व परीने परिपूर्ण झालेली आहे हे कल्पनाचित्र रंगवा. हे मेडिटेशन आवडलं असेल तर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच ऑल.